आशिष देशमुखांना विधानसभेच्या तोंडावर चर्चेत राहायचं असल्यानं ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचा आरोप अजित पवार पक्षाचे नेते अमोल मिटकर यांनी केलाय। त्याचबरोबर महायुतीमध्ये आशिष देशमुखांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला असून जनतेची दिशाभूल करू नये अशी विनंती करत असल्याचंही अमोल मिटकर म्हणाले। कोणाशी काही राजकीय संबंध असले त्याला पाठीशी घाललं जातं। हा जो त्यांनी जावई शोध लावलाय, मला असं वाटते की त्यांना विधानसभेच्या तोंडावर चर्चेत राहायचं आहे, तसं करून विधानसभेचं तिकीट मिळवायचं आहे आणि आपण नेते आहोत हे सिद्ध करायचं आहे। पण त्यांनी महायुतीमध्ये असताना ते काही साधेसुधे नेते नाहीत, ते एक मुरलेले राजकारणी आहेत। महायुतीमध्ये असताना असं वक्तव्य टाळायला पाहिजे होतं। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आशिष देशमुखांकडे कडून झालाय। सुनील केदारांच्या बाबतीतली पूर्ण माहिती सहकार विभागाकडून त्यांनी घ्यावी। त्यांनी केलेलं अपील माननीय सहकार मंत्री वळसे पाटील साहेबांनी फेटाळलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। जनतेची दिशाभूल करू नये अशी आमची त्यांना विनंती।